नमस्कार. मी अरविंद आठले. आज जुने काही कागदपत्र पाहता पाहता पूर्वी मी योगाभ्यास करीत असे तेव्हाच्या काही नोट्स मी काढलेल्या मला मिळाल्या. असं वाटलं की त्या काही तुम्हा सर्वांच्या कामात येतील. योगाभ्यास करण्यासाठी बरीच तयारी लागते. हल्ली केवळ आसनं केलंच म्हणजे योगी होऊन जातात इतकं ते सोपं नाही आहे. योग म्हणजे आत्मा परमात्मा यांचा संयोग, पिंडात आहे ते ब्रह्मांडी आहे हे शोधून काढण्याचा जो मार्ग आहे तो योगमार्ग आहे. युज म्हणजे जोडणे. या दोन गोष्टींना जोडणारा जो आहे तो योग आहे. त्यामुळे योगाची अत्यंत परिमित छोटी व्याख्या करून योगाभ्यास होऊ शकत नाही. यमनियम, आसन, प्राणायाम या पद्धतीने योगाभ्यास करावा लागतो. तर यमनियम हा योगमंदिराचा पाया आहे, तर आसनांचा अभ्यास हा योगमंदिराचा जोत आहे. प्राणायाम हा मंदिराच्या सर्व बाजूनी उभ्या असलेल्या भिंती आहेत आणि प्रत्याहार, धारणा आणि ध्यान ही सर्व योगमंदिराचे चढते चढते शिखरं आहेत. समाधी अवस्था ही तर या योगमंदिराचा कळस आहे. सच्चिदानंद परब्रह्म हे या मंदिराच्या आत बाहेर सर्वत्र व्यापलेलं असून साधकाच्या इष्टरूपाने या मंदिरात मूर्तरूपाने विराजमान झालेले आहे असा या मंदिराचा थाट आहे. यमनियम हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील व्यवहार मानवी जीवनाला उज्ज्वल करणारे असे आहेत. यम म्हणजे काय करावं आणि नियम म्हणजे काय करू नये. याच्या अभ्यासाने मानव खऱ्या अर्थाने मानव बनतो, माणूस. आपण बाह्य शरीर आपल्याला मानवाचं आहे, परंतु आत वृत्ती मानवाचीच असेल असं नाही. योगाभ्यासाने ती परमेश्वराकडे वळवावी लागते. आपल्या हातून कोणत्याही प्रकारे कोणालाही दुःख न होऊ देण्याची दक्षता घेणे याला अहिंसा म्हणतात. ज्याच्या योगाने सर्वांचं हित होईल असं भाषण करणं, असेच लेख लिहिणं आणि असं वागणं याला सत्य असं म्हणतात. हाच खरा वास्तववाद आहे. परस्त्री, परधन, वैभव, कांता आदिकांचा अपहार न करणे याला अस्तेय म्हणतात. आणि उपस्थेंद्रियांचा संयम करणे हे ब्रह्मचर्य आहे. प्रतिकार करण्याचं सामर्थ्य अंगी असूनही व्यक्तिशः आपल्यावर अपकार करण्याला सुद्धा शासन न करणे याला क्षमा म्हणतात. दुसऱ्यांचे क्लेश यथाशक्ती दूर करण्याचा प्रयत्न करणे याला दया म्हणतात. आणि मनात एक आणि बाहेर एक अशी वृत्ती न ठेवता सर्वांशी सरळ वागणे याला आर्जव म्हणतात. आर ही परिमित असावा, तो अधिक नसावा आणि कमीही नसावा. तसेच तो सात्विक असावा. काळजीपूर्वक शरीराची आतून बाहेरून स्वच्छता करणे तसेच मनही शुद्ध राखणे याला शौच म्हणतात. हे सर्व आचार जीवनात अत्यंत आवश्यक आहेत. न्याय, परत्वे, आपल्याला जे मिळेल, जेवढे मिळेल तेवढ्यातच निर्वाह करणं आणि त्यातच समाधानी असणं हे संतोषाचं लक्षण आहे. संतोष फार अत्यंत आवश्यक आहे आणि कुठल्याही गरीब श्रीमंत परिस्थितीत संतोष मिळू शकतो. धर्माविषयी आस्था असणं, अधर्माचं आणि पापाचं भय वाटणं याला आस्तिक्य असं म्हणतात. आस्तिक्याचं दुसरं नाव आहे श्रद्धा. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता, मानमान्यता किंवा कीर्तीचीही इच्छा न करता योग्य व्यक्तीला किंवा संस्थेला अपेक्षित असलेले पदार्थ अर्पण करणे हे खऱ्या अर्थाने सात्विक दानाचं स्वरूप आहे. जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत या संतांच्या उक्तीप्रमाणे सर्व प्राणी मात्र परमात्मा स्वरूप आहेत हे समजून त्यांना यथाशक्ती संतोषवित राहणे ही ईश्वरी पूजा आहे खरी. केवळ देवळात जाऊन नमस्कार करणे, त्याला काही पदार्थ चढवणे, भोग चढवणे म्हणजे परमेश्वराची भक्ती नाही. परमेश्वर सर्वांच्यात आहे. इतकी त्याची व्याप्ती मोठी आहे, इतकं आपलं मन मोठं करणं
हे आवश्यक आहे. जाणीवीनं आणि अभ्यासानं या नियमांचं वळण अंगी बांधल्यानंतर सर्व योगाभ्यासाची पात्रता येते. अनाहत नादाच्या या साक्षात्काराकरता आवश्यक असलेल्या नाडीशुद्धीसाठी प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी काही आसनांचाही अभ्यास करणं आवश्यक आहे. आसनांचा अभ्यास आरोग्य संपादन करणे किंवा ते सुरक्षित ठेवणे या दृष्टीने सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी यांचा अभ्यास करीत असताना काही विघ्ने आड येतात. त्यामध्ये शरीरातील व्याधी असणं हे एक फार मोठं विघ्न आहे. मन संशयग्रस्त असणं हे दुसरे विघ्न आहे. मन न लागणे, मनात उत्साह नसणे हे तिसरे विघ्न आहे. जे करायला पाहिजे ते न करणे आणि जे करायला नको ते करीत राहणे याला प्रमाद म्हणतात. प्रमाद हा योगमार्गातील चौथे विघ्न आहे. ज्याचं पचन होणं आवश्यक अवघड अशी गोड आणि जड पदार्थ न खाणे, तळकट, तिखट, खारट, आंबट आणि मसालेदार पदार्थ खाणे या शरीरात जडत्व येतं आणि मनात तमोगुण वाढतो. त्यामुळं आळस येतो. हा आळस योगाभ्यासातील 5वं विघ्न आहे. हे सर्व घालवण्याकरता आसनांचा निश्चित उपयोग होतो. शरीरात संचार करणाऱ्या वायूला प्राण ही संज्ञा आहे. हा वायू संपला की प्राण संपला. आणि जी स्वाभाविक शरीरात प्राणवायूची जी स्वाभाविक गती श्वासोच्छ्वासाच्या रूपाने चाललेली असते त्या गतीचा निरोध करणं या क्रियेला प्राणायाम म्हणतात. आसन क्रियेचा चांगला अभ्यास झाल्यानंतर श्वास म्हणजे बाहेरचा वायू नाकानं शरीरात घेणं आणि प्रश्वास म्हणजे शरीरातील वायू नाकानं बाहेर सोडणं. या स्वाभाविकपणे चालू असलेल्या वायूच्या गतीचा विच्छेद म्हणजे निरोध करणं हेच प्राणायामाचं सामान्य स्वरूप आहे. पूरक, रेचक आणि कुंभक असे प्राणायामाचे 3 प्रकार आहेत. बाहेरचा वायू शरीरात घेणं याला पूरक म्हणतात, तर शरीरात घेतलेल्या वायूला बाहेर सोडणं याला रेचक म्हणतात आणि बाहेर सोडलेल्या वायूला काही काळ बाहेर स्थिर ठेवणं किंवा शरीरात घेतलेल्या वायूला शरीरात काही काळ स्थिर ठेवणं याला कुंभक असं म्हणतात. यापैकी पहिल्या क्रियेला बहिक कुंभक आणि दुसऱ्या क्रियेला अंतःकुंभक म्हणतात. आणखी निरनिराळ्या प्रतीने कुंभकाचे प्रकार आहेत. केवल कुंभक वगैरे. पूरक आणि रेचक यांच्यासह केलेल्या कुंभकाला सहित कुंभक असं म्हणतात. तर पूरक आणि रेचक या क्रिया न करता स्वाभाविकरित्या सुखानं वायू धारण करणे या क्रियेला केवल कुंभक म्हणतात. प्राणायामाचा मधला जो भाग आहे कुंभक, हा हळूहळू तांत्रिकदृष्ट्या त्याचं तंत्र आहे. प्राणायाम हे तंत्र आहे आणि हे तंत्र व्यवस्थित पाळून 1, 4, 2 हे जे काही सामान्य प्राणायामाचं प्रमाण आहे हे हळूहळू वाढवत 1, 4, 2, 1, 8, 2, 1, 16, 2, 1, 32, 2 असं 32 हा कुंभक. हा वाढवत नेणे आणि शेवटी केवल कुंभक. तिथे मग प्राण आत घेण्याची श्वासोच्छ्वासाची गरजच राहत नाही. सुखानं वायू धारण करणारे या क्रियेला कुंभक म्हणतात. आणि सहित कुंभकाचाही सूर्यभेदन, उज्जाई, सितकारी, शीतली, भस्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि प्लाविनी असे प्रकार आहेत. पूरक, रेचक आणि कुंभक हे तिन्ही मिळून एक प्राणायाम समजला जातो. डाव्या नाकपुडीवर उजव्या हाताची करंगळी आणि अनामिका ठेवून डावी नाकपुडी दाबून धरावी. उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास वर घ्यावा. नंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी दाबून धरावी. तर्जनी आणि मध्यमा ही दोन्ही बोटे मोकळी ठेवावी. अशा रीतीने शरीरात घेतलेला प्राणवायू शरीरात कोंडून ठेवावा आणि नंतर डाव्या नाकपुडीवरची बोटं किंचित सैल करून कोंडलेल्या प्राणवायूला डाव्या नाकपुडी वाटे हळूहळू बाहेर सोडावे. जितक्या मात्रांनी कुंभक केला असेल त्याच्या चौपट मात्रांनी कुंभक करावा. जितक्या मार्गाने पूरक केला असेल त्याच्या चौपट मात्रांनी कुंभक करावा आणि दुप्पट मात्रांनी रेचक करावा. याप्रमाणे उलटसुलट पद्धतीने प्राणायाम करावा. असं हे प्राणायामाचं थोडक्यात शास्त्र आहे. आता काही गोष्टी अजूनही सांगणं आवश्यक आहे. या सर्व अभ्यासामध्ये नाडीशुद्धी ही अत्यंत महत्त्वाची आहे.
शरीराला सडपातळपणा येऊन ते तेजस्वी होतं. योगाभ्यास व्यवस्थित जर चालला असेल, नाडीशुद्धी झाली असता वायू इच्छा अनुरूप खेळवता येतो. जठराग्नी प्रदीप्त होतो. मस्तकात षण्मुखी केली असता नाद ऐकू येऊ लागतात. आरोग्य वाढतं आणि नाडीशुद्धी झाल्याचे ही लक्षण आहे. आता ही करण्यासाठी काही षटकर्म आहेत. मेद म्हणजे पोट आणि शरीर मोठे असेल आणि प्रकृतीत कफ अधिक असेल तर त्याने षटकर्म जरूर करावीत, म्हणजे त्यापासून चांगला उपयोग होतो. आणि यासाठी षटकर्माची थोडक्यात माहिती षटकर्माची मुद्दाम देतो आहे. धौती, बस्ती, नेती, त्राटक, नवली आणि कपालभाती अशी ही 6 कर्म योगांगामध्ये वर्णन केलेली आहेत. भोजनाच्या शेवटी आकंठ पाणी पिऊन वरदृष्टी करून नंतर ते पाणी वमन करून टाकावे, अशा रीतीने नित्याभ्यास केला असता कफ आणि पित्तरोग नाहीसे होतात. याला जलधौती किंवा वमनधौती म्हणतात. आता वासधौती. 4 बोटं रुंद आणि 15 हात लांब असं बारीक वस्त्र घेऊन ते प्रथम ऊन पाण्यात भिजवून मग गुरुनी सांगितलेल्या मार्गाने हळूहळू, म्हणजे प्रथम दिवशी 1 हात सावकाश गिळावे आणि काही वेळ तसेच ठेवून नंतर हळूहळू बाहेर काढावे. दुसऱ्या दिवशी 2 हात असं नित्य 1 हात अधिक मिळता 15व्या दिवशी 15ही हात गिळावे. मात्र त्याचं शेवट हातात घट्ट ठेवावा, तो पोटात जाऊ देता कामा नये. या धौतीने श्वासकफ, प्लीहा आणि अनेक प्रकारचे कफदोष नाहीसे होतात, कायमचे नाहीसे होतात. ही फार जपून आणि लक्षात ठेवा. या षटक्रिया ज्या आहेत या आपल्या मनाने वाचून कधीही करू नयेत, व्हिडिओ पाहून कधीही करू नयेत. ज्याला येतात अशा चांगल्या एक्सपर्ट माणसाकडे ती जाऊन ती शिकावी, वाचून काहीही करू नये. त्यानंतर आहे बस्ती. ही गुरूंपासून समजावून घेतली पाहिजे. एक नळी तयार करून घ्यावी. ही नळी अशी असावी की तिचं छिद्र आपल्या करांगोलीत मावेल इतके असावं आणि ती नळी आपल्या बोटाने 6 अंगुले अधिक लांब असावी व तिचे तोंड बाहेरून थोडे निमुळ करावे. बेंबी इतक्या पाण्यात ओणवे होऊन ही नळी गुदात 4 अंगुळ घालून 2 अंगुळ बाहेर राहू द्यावी. नंतर अपान वायू कर्षण करावा, म्हणजे नळीद्वारे पाणी पोटात येते. नंतर थोडा वेळ नवली कर्म करून उत्कटासन केले म्हणजे पाणी बाहेर जाते. या बस्तीने गुल्म, प्लीहा, उदर, वात, पित्त, कफ यापासून उत्पन्न झालेले सर्व रोग नाहीसे होतात. हे बस्तीकर्म भोजनापूर्वी करावे आणि नंतर भोजनास उशीर करू नये. त्यानंतर आहे नेतिकर्म. आपल्या वितभर लांब सूत 9, 10 किंवा 12 पदरांचं घेऊन त्यास मऊ पदार्थ मेण किंवा तूप लावून त्याचा शेंडा बारीक करावा. नंतर 1 नागपुडी दाबून दुसऱ्या नागपुडीतून तो बारीक शेंडा घालून जोराने पूरक करावा, म्हणजे तो बारीक शेंडा घशात येतो. तो अंगठा आणि तर्जनी यांनी घट्ट धरून तोंडातून बाहेर काढावा आणि 1 शेंडा नागपुडीच्या बाहेर असलेला दुसऱ्या हाताने धरून मग स्त्रिया ताक करताना 2 दोऱ्या हातात धरून जसं हात मागे पुढे करतात तसे करावे. याला नेती म्हणतात. यापासून मस्तकासंबंधी आणि नासिकेसंबंधीचे सर्व रोग दूर होतात. नेतिकर्मापासून दिव्यदृष्टी प्राप्त होते. स्कंद, भुजा आणि मस्तक या ठिकाणच्या सर्व रोगास ही नेती तात्काळ दूर करते. त्यानंतर आहे त्राटक. पांढऱ्या कागदावर काळ्या शाईचा बारीक ठिपका देऊन त्याकडे पापणी न लावता एकसारखं डोळ्यात पाणी येईपर्यंत पाहत राहावे. त्राटकाने सर्व रोग नाहीसे होऊन तंद्रा, आळस्यादी नष्ट होतात. ही क्रिया हिऱ्याच्या पेटीसारखी गुह्य ठेवावी. मुख्यतः मी जे स्वतः करीत असे हे ज्योती त्राटक करीत असे. काळा डाग घेण्यापेक्षा ज्योती त्राटक हे अधिक महत्त्वाचं. त्यानंतर आली नवली. आसन मांडी घालून दोन्ही खांदे खाली वाकवून मग पोट दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असे सत्वर गतीने फिरवावे. उत्तम प्रकारचे दीपन आणि उत्तम प्रकारचे पाचन करून वात, पित्त, कफादी सर्व रोग दूर करणारी अशी ही नवली आहे. त्यानंतर आहे कपालभाती.
लोहाऱ्याच्या भात्यासारखा श्वास वर ओढून तसाच बाहेर सोडायचा, या क्रियेस कपालभाती असे म्हणतात. यापासून सर्व प्रकारचे कफदोष दूर होतात. तसंच एक महत्त्वाची क्रिया आणखीन आहे, ती म्हणजे भस्त्रिका. प्राणायामाचे मग अनेक प्रकार आहे. सूर्यभेदन आहे, चंद्रभेदन आहे. आपल्या शरीरात ज्या ज्या प्रकारचे दोष असतील ते दोष काढवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम उपयोगात आणले जातात. भस्त्रिकेची सुरुवात प्रथम श्वास नाकाने बाहेर सोडून पोट कपाटी आत नेऊनच करावी. म्हणजे पोट नैसर्गिकपणे आत बाहेर करण्यास चूक होणार नाही. श्वास बाहेर सोडल्यानंतर पोट शक्यतो आत न्यावे आणि श्वास आत भरल्यानंतर पोट व छाती दोन्ही शक्य तेवढी फुगवावी. याप्रमाणे सुरुवातीला 40 ते 90 वेळापर्यंत सावकाशपणे करावे. 1-2 आठवड्यात 108 पर्यंत वाढवावे. सुरुवातीला भस्त्रिका केव्हाही घाईने फार वेळ न करता नेहमी सावकाशपणे दीर्घ श्वसनयुक्त अशी करावी, म्हणजे चक्कर येणार नाही व मेंदू अशक्त होणार नाही. भस्त्रिका ही एक अशी अद्वितीय यौगिक क्रिया आहे की एकटीच संपूर्ण आरोग्य व प्रदीर्घ आयुष्य देण्यास पूर्ण समर्थ आहे. भस्त्रिकेचा पहिला परिणाम एकाच वेळी मेंदू, फुफ्फुस आणि पोट यावर होतो. भस्त्रिकेनं मेंदू अत्यंत बलवान बनतो व स्मरणशक्ती फार तीव्र होते आणि महाअपस्मार व जुनाट फेफरेसुद्धा समूळ नाहीसे होते. हिच्यासारखं सर्वोत्कृष्ट आणि बिनखर्ची ब्रेन टॉनिक जगात दुसरं कोणतंही नाही. भस्त्रिकेनं नाकातील पॉलिपस, घशातील टॉन्सिल्ससारखे व शरीरात मेंदूची वाढ खुंटवणारे त्रासदायक रोगसुद्धा ऑपरेशन न करता औषधाशिवाय नाहीसे होऊ शकतात. नेत्ररोग दूर होऊन दृष्टी सतेज बनते. फुफ्फुसं अत्यंत बलवान बनून दमा, श्वास, कफ, खोकला, पडसा इत्यादी विकार निर्मूल होतात. दमा, श्वास, संपूर्ण छातीचे विकारावर भस्त्रिका ही अत्यंत अमूल्य असे औषधोपचार आहे. भस्त्रिकेनं हृदय अत्यंत बलवान होतं आणि हार्ट डिसीज समूळ नाहीसा होतो. आसनांचा अथवा कोणताही व्यायाम करतेवेळी तोंड वेडेवाकडे करू नका आणि गंभीरमुखी राहू नका. नेहमी ओठ मिटून हसतमुखी आणि प्रसन्न राहा. यानं आरोग्य, सौंदर्य आणि भाग्य यांची प्राप्ती आणि वृद्धी होते. व्यायाम नाही तर जेवण नाही हे जीवनसूत्र लक्षात ठेवा. 2दा खाणाऱ्यांनी 2दा शौचात जाणे सर्वोत्तम. शौच निरोध केव्हाही कोणत्याही कारणाने करू नका. शौचात जायचं की नाही हे जेव्हा वाटेल तेव्हा शौचात जाऊन या आणि भोजन करायचे की नाही असं जेव्हा वाटेल तेव्हा भोजन मुळीच करू नका. हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. शौचशुद्धीसाठी वारंवार जुलाबाची औषधं घेऊ नका आणि एनिमाही घेऊ नका. रात्री जागरण करू नये. भोजन अति किंवा अति अल्प करू नका. स्वतःच्या मर्जीविरुद्ध केवळ लोकांच्या आग्रहास्तव केव्हाही काहीच खाऊ पिऊ नका. जेवताना घाई नको आणि पाणीही मुळीच नको. भोजनोत्तर 1 तासानं सावकाश पाणी प्या. असे सर्वसाधारणपणे योगाभ्यासाचे नियम आहेत. जे काही मी पूर्वीच्या ह्या नोट्स आहेत माझ्या, त्यावेळी हे सगळं मी करीत असे आणि नंतर एक एक गरजा जशा संपतात तसं हे आजच्याही गरजा मला संपल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने योगाभ्यास सुरू झाला. तर हे आपण ऐकावं, मनन करावं, चिंतन करावं आणि खऱ्या अर्थाने योगाभ्यास करण्याची आपली तयारी ठेवा. नमस्कार.